त्यानंतर 2 मिनिटानंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्वास घेतात आणि आता आतून दरवाजा उघडा, बाहेरून पोलिसांना आग्रह करतात. खरं तर हे सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे. एकीकडे ते सांगायचं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने काम करतो आणि आता अशा पद्धतीची सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला म्हणाल त्या पद्धतीनं लक्षवण्याचं काम करायचं. या देशात पुढे लोकशाही राहिली आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आज आम लोक जाहीर विचारतात. इथं उमेदवार सगळ्या जीवाची बाजी लावून काम करतात. नगरसेवक व्हायचं आहे, सोलापूरचा विकास करायचा आहे, यासाठी जीव रात्र 5-5 वर्ष काम करतात. निवडणूक आयोग इकडे आम्हाला टीव्हीवर सांगतात ही आमची नेमावली. अशा पद्धतीनं आम्ही टाइम ना टाइम आम्ही त्याचा सगळा हे करू. एवढ्या पद्धतीनं रेकॉर्डिंग चालू आहे, पोलिसांच्या पद्धतीनं रेकॉर्डिंग आहे, प्रशासनाकडनं रेकॉर्डिंग आहे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवण्याचं काम या लोकांनी करायचं ठरवलंय का काय? या सगळ्या गोष्टीचा फुटेज तुम्हाला माहिती आहे, लाईव्ह चालू आहे. त्याच्या पद्धतीनं पडत आलंय. पत्रकारांचा लाईव्ह चालू होता, कॅमेऱ्यात लाईव्ह चालू होता. पण हे सगळं चालू असताना सत्तेचा गैरवापर होत आहे, दबाव करतायत. सगळ्याला फोन लावले, सगळ्या पक्षाच्या लोकांना महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं अनाउन्समेंट झाली. सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते फोन करू शकतो. पण आता भारतीय जनता पार्टी सत्ता घेता का आणि त्याला मी विश्वास करणार नाही. मला गोळ्या घाला, आम्हाला इथं मारून टाका, काय पाहिजे ते करा, आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा. पण आमचं रक्त जरी पडलं तरी आम्ही हटणार नाही. आमच्या मुद्द्यावर तुम्हाला जावं लागेल. आरोनी सांगितलं होतं की मी दरवाजा उघडणार नाही आणि आरोला बळजबरी करून दरवाजा उघडण्याचं नाव करत कोण करत असेल तर आम्हाला इथं जीवाची फाशी लावावं लागेल. आणि पक्षाची हरकत आरोनी बाहेर यावं. जी वस्तुस्थिती घडते, जी इन कॅमेऱ्यात घडते, जी सगळ्यांच्या डोळ्यात घडते, ती वस्तुस्थिती सांगावी. मला विश्वास आहे आज पण आपलं प्रशासन, पोलीस, कायद्याने सगळं चालतात. पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात, प्रशासन काम करतात. पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवण्याचं काम करायला लावत असते तर आमचा जीव गेला तर वागतात. पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं, फक्त काय शिवसेनेचा मी आहे असं नाही. आपले उभाटा गटाचे आमचे दासरी साहेब आहेत, चेतन भाऊ नरोटे आहेत, आमच्या सगळे सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार आहेत. ज्या उमेदवारांना कुणी नामनिर्देशन पत्र दिलं नाही, त्यांना बी फॉर्म दिला नाही, अशा लोकांचं काय? कायदा सगळ्या बरोबर आहे. आणि सगळ्या पत्रकार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही आज या पद्धतीचा तुमच्या कॅमेऱ्यासमोर ते आपल्या सत्तेचा गैरवापर व्हायला तुम्ही बघायला लागता. माझी विनंती आहे आपल्यामध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काय संविधा असली तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर देशभर कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर चालला हे दाखवलं पाहिजे. मी हात जोडून किती प्रभागाचे या ठिकाणी या आरोमध्ये जे हे निवडणूक अधिकारी यांच्याकडे जेवढे उमेदवारांचे निर्देश आहेत त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोचलेला भाजपचा. असे किती उमेदवार आहेत आज जेवढे उमेदवारांचे 20 कंपनी पोहोचलेले नाही. लोकांना मनमानी कारभार करून सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या वर जर अशी जुलूमशाही करत असते आम्ही सहन करणार नाही. जोपर्यंत आरो आतून दरवाजा उघडणार नाही, दरवाजा बाहेरून नाही बंद, दरवाजा आतून बंद आहे. आतला दरवाजा बाहेरची माणसं कसं उघडू शकतात? दरवाजा उघडायला लावताय, पोलीस येत आहेत, दरवाजा वाजवत आहेत.
माझी पोलीस बांधवांना विनंती आहे, साहेब आपण असा अन्याय करू नका. तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे. तुम्ही कुठलेही एक पी आय साहेबांनी बघितलं आमच्या भगिनी पोलीस येत आहेत, त्यांना बळजबरी करतायत, दाबा बाहेर न हे करा. माझी विनंती आहे साहेब, बाहेरून एक तोपर्यंत आरो जोपर्यंत आवाज देत नाहीत तोपर्यंत हा दरवाजा कुणी उघडू नका. हातून कडी आहे, त्यांना कुणी प्रेशर करू नका. रात्रीचे 2 वाजू दे, सकाळ होऊ दे, उद्यापर्यंत बसू. सकाळपासून जेवलो नाही, इथं झोपल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मुद्द्यावरनं जावं लागेल, तोपर्यंत एकाला सुद्धा टोकन वाटण्याचा विषय नव्हता. टोकन वाटण्याची मुदत उमेदवारासाठी होती. उमेदवारांसाठी टोकन होतं. उमेदवारांचे आज काही माणसं अडकलेली आहे. ही बी फॉर्म द्यायला पक्षाचे जे काही प्रतिनिधी येतात तो बी फॉर्मचा आज भारतीय जनता पार्टीच्या 3 आमदारांच्या मतभेदाचा या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झाला नाही. 3 वाजता आमदार कल्याण शेट्टी आणि रोहित चक्रवर्ती राहत आले. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 वाजून 5 मिनिटानंतर आरोप 4 आणि आरोप 5 त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केले. दोन्ही ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. सत्तेचा गैरवापर करून, सत्तेचा प्रेशर या ठिकाणी वापरून आपले बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही तर हरकत घेतच आहोत, पण मीडियाच्या सगळ्या बांधवांनी या सगळ्या घटना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेल्या आहेत. मी आपल्याला देखील विनंती करतो की मला तुम्हाला इन कॅमेरे सांगायचं, या मुलीला बाहेरून खिडकी त्या खिडक्यातून मागून कॅमेरे पाठवा. खिडकीपाशी माणसं उभारलेत, पण खिडकीतून कागदात जाऊ शकतात. तुम्हाला माहित आहे, हे माणसं काही बनवू शकतात. कागद आत पाठवण्याचं काम खिडकीच्या माध्यमातून चाललंय. आरोनी माईक वर सांगितलं होतं की दरवाजा बंद झाल्यावर, वेळ संपल्यावर मी कुणालाही घेणार नाही. मला माहित आहे 15 तारखेपर्यंत ही सगळं प्रशासन निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे. कमीत कमी या 15 दिवसात तरी कायद्याचा मान ठेवा. या 15 दिवसात तरी तुमची दादागिरी करू नका. या 15 दिवसात तरी पोलिसांचं काम करू द्या. या 15 दिवसात प्रशासनाचं काम करू द्या. एवढीच हात जोडून विनंती.